श्री स्वामी समर्थ. चुकूनही अमावस्याला करू नका या चुका, नाहीतर दारिद्र्य कायमचे पाठीशी लागेल. 1. अमावस्याला देवी लक्ष्मीला दिव्यांनी 2. दर अमावस्याला घर दिव्यांनी उजळून टाकावे. 3. अमावस्याला धान्य खरेदी करू नये. अमावस्येच्या दिवशी काही वस्तू खरेदी करून घरी आणण्यास हिंदू धर्मशास्त्राने मनाई केली आहे. या वस्तू घरात आणल्याने लक्ष्मी नाराज होते आणि अशा घरात गरिबी, दरिद्रता, रोगराई व दुःख निर्माण होते. 1. अमावस्येला घरात नवीन झाडू वा किरसुनी आणू नये. अमावस्येच्या दिवशी नवीन किरसुनी खरेदी करून घरी आणल्यास लक्ष्मी देवी नाराज होते. तिचा नकारात्मक परिणाम होतो आणि घरात गरिबी व दारिद्र्य येऊ लागते. 2. अमावस्येचा संबंध पितरांशी असतो. पितर म्हणजे आपल्या घरातील मयत लोक. अमावस्येला शुभ कार्यांसाठी लागणारे साहित्य किंवा पूजन साहित्य घरात आणू नये. असे केल्यास घरात नकारात्मकता येते. शुभ कार्यात विघ्न येऊ शकतात, कारण पूजा साहित्य हे शुभ कार्यासाठी वापरले जाते. अमावस्येच्या दिवशी करावयाच्या पूजनाचे साहित्य हे आधीच घरी आणून ठेवावे. त्याच दिवशी ते आणू नये. 3. अमावस्येच्या रात्री लक्ष्मी देवीची पूजा अगदी प्राचीन काळापासून केली जात आहे. त्यामुळे या दिवशी मांस, मटण, मद्य म्हणजे दारू अशा गोष्टींची खरेदी करून त्या घरात आणू नये. अशा गोष्टी घरात आणणे किंवा त्यांचे सेवन करणे नुकसानकारक मानले गेले आहे. आरोग्याच्या दृष्टीने ते चांगले नाही व आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही ते अशुभ मानले जाते. यामुळे देवता नाराज होतात आणि आपण केलेल्या सत्कार्याचे पुण्य आपल्याला मिळत नाही. 4. अमावस्येच्या दिवशी तेलाने मालिश करू नये, कारण याचा संबंध पितरांशी आहे. अमावस्येच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्धविधी केले जातात. अमावस्या हा चंद्राच्या संक्रमणाचा काळ असतो. त्यामुळे या दिवशी वातावरणात नकारात्मक ऊर्जेचा संचार खूप जास्त असतो. त्यामुळेच या दिवशी तेलाने मालिश करू नये. 5. अमावस्येच्या दिवशी धान्य खरेदी करू नये. धन, धान्य यांचा संबंध लक्ष्मी देवीशी आहे. अमावस्याला धान्य खरेदी केल्याने पितृदोष लागू शकतो. अमावस्येच्या दिवशी धान्य घरात आणल्यास त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही. ते धान्य पितरांना समर्पित होते. तर या होत्या काही गोष्टी ज्या आपण अमावस्याला चुकूनही खरेदी करून घरी आणायच्या नाहीत. अमावस्याला चुकूनही ही 7 कामे करू नये. 1. अमावस्येच्या दिवशी पूर्वजांचा अनादर करू नका. पूर्वज म्हणजे आपल्या घरातील मृत व्यक्ती. अमावस्याला पितरांसाठी तर्पण, पिंडदान आदी केल्यास पूर्वजांना प्रसन्नता मिळते. कमीत कमी या दिवशी पितरांची आठवण तरी नक्कीच काढावी. 2. गाय, कावळा, कुत्रा इत्यादींना दिलेल्या अन्नातून पूर्वजांना त्यांचा वाटा मिळतो असे मानले जाते. या कारणास्तव अमावस्येच्या दिवशी या जीवांना दुखावू नये. तुम्ही जे काही अन्न तयार करता त्यातील काही भाग या जीवांनाही द्या. तो भाग पितरांना मिळेल आणि ते आनंदी होतील. 3. अमावस्येच्या दिवशी पूर्वज आपल्या वंशजांकडून तर्पण, पिंडदान, श्राद्ध, दान इत्यादींची प्रतीक्षा करतात. या सर्व गोष्टींतून त्यांना सद्गती मिळण्यास मदत होते. मात्र जेव्हा त्यांना ते मिळत नाही तेव्हा त्यांना वाईट वाटते आणि ते आपल्याला शाप देतात. 4. शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की अमावस्येच्या दिवशी व्यक्तीने तामसिक अन्नाचे सेवन अजिबात करू नये. या दिवशी मांस, मद्य, कांदा, लसूण इत्यादींचे सेवन करण्यास मनाई आहे.
यामुळे जीवनात नकारात्मकता वाढते. तुमच्या प्रगतीत अडथळे येऊ लागतात. 5. या दिवशी ब्रह्मचर्य पालन करावे, म्हणजेच पतिपत्नीने संबंध ठेवू नयेत. 6. अमावस्येला कटू वचन बोलणे टाळावे. या दिवशी घरात वादविवाद होऊ नयेत याची विशेष काळजी घ्या. तसेच या दिवशी वाईट शब्द वापरू नका. अमावस्येच्या दिवशी व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे. 7. अमावस्येला दारावर आलेल्या भिकाऱ्याला रिकाम्या हाती पाठवू नये. त्याला यथाशक्ती भोजन आणि काही ना काही दान नक्की द्यावे. याने वैवाहिक जीवनात मधुरता येते. घरातील गरिबी हळूहळू निघून जाते. लग्न होत नसलेल्या मुलींसाठी तर हा चमत्कारी उपाय आहे. अमावस्येला या 7 नियमांचे पालन नक्की करा. अमावस्येला काय केल्याने पितर प्रसन्न होतील आणि आपल्या घराची भरभराट नक्की होईल आणि घरात सकारात्मकता येईल. कुटुंब सुखी होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.